नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. खुलताबाद तालुक्यातील गदाणा येथे सोमवारी 12 मुख्य रस्त्याला जंक्शन रोड जोडण्याच्या मागणीसाठी सकाळी 3 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अँटी रॅगिंग सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी रॅगिंग प्रतिबंधक शपथ घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने NIRF रॅगिंग मध्ये पहिल्यांदाच टॉप 50 मध्ये स्थान पटकावलंय. देशातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये 46वा तर राज्यातून 4थ्या क्रमांकाचं रॅगिंग विद्यापीठाला मिळालंय. महाराष्ट्र शासनाने सन 2023 खरीप हंगामासाठी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 2 हेक्टर पर्यंत हेक्टरी 5,000 रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा शासन निर्णय हा 29 जुलै रोजी घेण्यात आला होता. या निर्णयामध्ये ई-पीक पाहणीद्वारे पिकांची लागवडीची नोंदी केलेल्याच शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार आहे. औद्योगिक गुंतवणुकीसाठी अथर एनर्जी, JSW, टोयोटा, किर्लोस्कर अशा उद्योग समूहांनी छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहतीची निवड केली आहे. ही गुंतवणूक मराठवाड्याच्या शाश्वत विकासासाठी आर्थिक क्रांती घडवेल असं प्रतिपादन राज्याचे उद्योजक मंत्री उदय सामंत यांनी केलंय. उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची शासनाची भूमिका आहे. त्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी दिली जाईल. शिवाय आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी कंपनी मार्फत कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिकांना नोकरी सामावून घेतले जाईल असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी समोर आली. या घटनेचा निषेध म्हणून आणि विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी सकाळी 9 वाजेपासून घाटीत संप सुरू केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्या 20 ऑगस्ट पासून मराठवाड्यात सभा होतील. या सभांना 1 लाख लोक आले तरच आमदारांच्या उमेदवारीचा विचार होईल, अन्यथा तिकीट कापलं जाईल असा इशाराच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी महायुतीच्या आमदारांना. छत्रपती संभाजीनगर शहरातील नामांकित ट्रॉन ॲनिमेशन यांच्याकडून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं उद्घाटन मनपाचे रवींद्र चोक्तर यांच्या हस्ते करण्यात आलं. पहाटे 6 वाजता झुंबा या नृत्य प्रकारानं स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती. दुसऱ्या श्रावणी सोमवारी विविध ठिकाणी महादेव मंदिरात भाविकांची गर्दी बघायला मिळाली. वेरूळ येथील कृष्णेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सहपत्नीक दर्शन केले. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.